राज्यात व केंद्रात हिंदूंचा अभिमान आणि स्वाभिमान वाढवणारे सरकार असून हिंदुस्थान लवकरच जिहादी मुक्त होऊन आपल्या धर्माची, संस्कृतीची आणि लाडक्या बहिणींच्या संरक्षणाची जबाबदारी ओळखून छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी तरुणांनी एकत्रित येण्याची गरज असून आपल्या देवधर्मावर होणारे अतिक्रमण कदापि खपवून घेणार नसल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते अक्षय कर्डिले यांनी म्हटले आहे। जवखेडे खालसा तालुका पाथर्डी येथे कानिपनाथ उर्फ तांबूळदेव यात्रा उत्सवानिमित्त गुरुवारी सकाळची महाआरती अक्षय कर्डिले यांच्या हस्ते पार पडली आहे। यावेळी हजारो भाविक भक्त, महिला भगिनी या महाआरतीच्या निमित्ताने उपस्थित होते। चैतन्य कानिपनाथांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। या महाआरती प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आला होता। उपविभागीय पोलीस अधिकारी राजगुरू, पोलीस निरीक्षक विलास पुजारी आदी प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते। अक्षय कर्डिले यांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर त्यांनी उपस्थित भाविक भक्तांना यात्रा उत्सवाबरोबरच पाडव्याच्या देखील शुभेच्छा देत धर्म कार्यासाठी कोणत्याही परिस्थितीत समाज बांधवांबरोबर ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगत लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी देखील सातत्याने गुहा, उमरे, तिसगाव, नागरदेवळे येथे समाज बांधवांबद्दल निर्माण झालेल्या परिस्थितीवर कठोर भूमिका घेत हिंदू समाज बांधवांना न्याय देण्याचे काम केले आणि त्यांचेच विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मी देखील प्रामाणिकपणे करत राहणार असल्याचे अक्षय कर्डिले यांनी यावेळी म्हणाले। या महाआरती प्रसंगी मोठ्या संख्येने नाथभक्त तसेच जवखेडे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाआरतीनंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आलाय। प्रतिनिधी मयूर मुखेकर, तिसगाव। काही जे आधींचा इथं चाललं होतं की इथं आपण ताबेमारी करून आणि लँड जे आप करून जमीन बाळगायचा पूर्णपणे त्यांनी प्रयत्न केला होता आणि गाव पण त्यांचा साधत आला होता। पण कुठेतरी आपण सर्व समाज आता जागृत झालाय आणि सर्वांच्या योगदानामुळे पुन्हा आपल्याला आपलं मंदिर आपल्या ताब्यामध्ये मिळाले। निश्चित आपल्याला मी हा शब्द देतो की राज्य आधी कोरांचं बराचसा प्लॅन आहे की ही जमीन बाळगायची, हे मंदिर बाळगायचं आणि इथं वेगळं काहीतरी दान मांडायचं असं त्यांचा बऱ्याच दिवसापासूनचा विचार चाललाय। वक्फ बोर्डमध्ये घालायचं आणि इथं अतिक्रमण करायचं आणि इथं वेगळे कुटाणे चालू करायचे असा त्यांचा जरी विचार असला तरी मी तुम्हाला शब्द देतो, हे मी कदापि होऊन देणार नाही। याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी मला कराव्या लागतील त्या मी करेल। जिथं जिथं जावं लागेल तिथं मी जाईल। पण 100% आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत काही मी शांत बसणार नाही। न्याय आपला हक्काचा आहे, कोणाचा नाही। न्याय आपल्या स्वतःचा आहे, कारण की मंदिर आपल्या कानिपनाथांचं आहे।